श्री स्वामी समर्थ. चेहरा न दाखवता यूट्यूबवर व्हिडिओ कसे बनवायचे या संदर्भातला आपला आजचा हा व्हिडिओ आहे. तर सगळ्यात आपल्याला ना पहिल्यांदा थंबनेल बनवून घ्यायचं आहे. आता काय करायचं, गुगलवर जायचं आणि स्वामी महाराजांचे फोटो डाउनलोड करायचे. जो तुम्हाला आवडेल ना तो, कारण आपल्याला तर चेहरा दाखवायचा नाही ना फोटोमध्ये, आणि स्वामी महाराजांची माहिती सांगायची. मग ना मी जो मला आवडेल ना तो फोटो पहिलेच मी डाउनलोड करून ठेवलेले आहेत. आता हा एक फोटो, हाही छान वाटतोय. तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर माहीतच असेल, इथं क्लिक केल्यावर डाउनलोड इमेज असं येतं. मग हा फोटो आपल्या गॅलरीमध्ये डाउनलोड करायचा आणि व्यवस्थित फोटो आलाय का नाही ते सुद्धा चेक करायचा. आता यानंतर आपल्याला ना थंबनेल बनवून घ्यायचं आहे. आपला इथं फोटो तर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता परत यायचं, इनशॉट ॲपमध्ये जायचं. इथे तुम्हाला फोटो दिसतो त्याच्यावर क्लिक करायचं, न्यू म्हणायचं, ब्लँक पेज घ्यायचं आणि इथं कॅनवामध्ये जाऊन 16.9वर क्लिक करायचं, कारण थंबनेलसाठी आपण हेच यूज करतो. आता आपण जो फोटो सिलेक्ट केलेला तो इथं घ्यायचा, पण हा फोटो काय असं म्हणजे व्यवस्थित वाटेना झाला आहे, याचं पाठीमागचं बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे. तर गुगलमध्ये यायचं आणि सर्चमध्ये रिमूव्ह BG टाकायचं, म्हणजे बॅकग्राऊंड रिमूव्ह होतं. सगळे ॲप आपल्याला गुगलवर भेटतील. इथं आल्यानंतर अपलोड इमेजमध्ये ऑलमध्ये यायचं, अपलोड इमेजमध्ये यायचं आणि अपलोड, आत्ता आपण जो फोटो अपलोड केलेला ना तो इथे अपलोड करायचा. आणि अपलोड केल्यानंतर हे बघा असं होतं आणि याच्या पाठीमागचं पूर्ण बॅकग्राऊंड रिमूव्ह होतं. पण या फोटोचा काहीतरी प्रॉब्लेम होता, त्यामुळे याचं काही बॅकग्राऊंड रिमूव्ह नाही झालं. मग आपण दुसरा पण फोटो घेऊ शकतो, म्हणजे ज्या फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊ शकतं ते फोटो तुम्ही गुगलवरून घेऊ शकता. आणि या ठिकाणी रिमूव्ह BGमध्ये जाऊन तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता आणि त्यानंतर इथे सेव्हचं ऑप्शन, खाली डाउनलोडचं ऑप्शन असतो, तिथे डाउनलोड करू शकता. आता परत यायचं आपण इनशॉट ॲपमध्ये आणि फोटोवर क्लिक करायचं आणि ब्लँक पेज घेऊन कॅनवामध्ये जाऊन 16.9वर क्लिक करून आता आपण जो फोटोचा बॅकग्राऊंड चेंज केलेलं तो घ्यायचा. आता या काही फोटोचं बॅकग्राऊंड चेंज होत नव्हतं, पण माझ्याकडे ना आधीच एक फोटो आहे ज्याचं मी बॅकग्राऊंड चेंज करून घेतलेलं होतं. मग मी तो फोटो या ठिकाणी घेतलेला आहे. मी म्हणजे पहिले जे माझे व्हिडिओ टाकलेले ना त्या बऱ्याच व्हिडिओंना हा एकच फोटो वापरलेला, दुसरे वेगवेगळे वापरलेले, पण हा एक फोटो वापरलेला. याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह होतं. तुम्हीसुद्धा यूट्यूब म्हणजे गुगलवर ज्या फोटोंचं बॅकग्राऊंड रिमूव्ह होतं ना ते फोटो तुम्ही यूज करू शकता. हे बघा, हा स्वामी महाराजांचा फोटो आहे, याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं, त्यामुळं मी हा फोटो वापरलेला. आणि मला तर आत्तापर्यंत कधी या फोटोसाठी म्हणजे कॉपीराईट आला नव्हता. यानंतर बॅकग्राऊंड फोटोच्या पाठीमागचं आपल्याला चेंज करायचं. तुम्हाला जे वाटेल, जे व्यवस्थित बॅकग्राऊंड वाटेल ना ते तुम्ही तिथं ॲड करू शकता. मला तर हे बॅकग्राऊंड चांगलं वाटलेलं, त्यामुळं मी हे ॲड केलं. आता आपल्याला टेक्स्टमध्ये जायचं आहे, म्हणजे तुम्हाला आता काय लिहायचं आहे, थंबनेल आपलं ॲट्रॅक्टिव्हच झालं पाहिजे. इथं मराठीत इंग्लिशमध्ये तुम्ही लिहू शकता. पहिला शब्द म्हणजे टाईप होताना काहीतरी वेगळाच होतो, तो कट करायचा आणि परत व्यवस्थित लिहायचा. मग जे म्हणजे इथं तुम्ही टेक्स्टचा कलर बदलू शकता, टेक्स्टना इफेक्ट वेगवेगळे देऊ शकता. इनशॉट ॲप तुम्ही, म्हणजे मला तर इनशॉट ॲप छान वाटतं, कारण खूप सोपं आहे, वापरायला पण इझी आहे. आता इथं टेक्स्टमध्ये वेगवेगळे कलर आहेत. नंतर तुम्ही इथंच ना वेगवेगळे शॅडो आहेत. नंतर तुम्ही असं जो बॉक्स असतो लेबलमध्ये तो घेऊ शकता, त्याचासुद्धा कलर चेंज करता येतो. हे थोडंसं तुम्ही ना आत्ता सांगताना तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल, पण ना एकदा प्रॅक्टिस केलं ना की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजून जातील. फोटो आपल्याला जसं पाहिजे तसं आपण कमी जास्त करू शकतो, ॲडजस्ट करू शकतो, किंवा आपण जे आत्ता थंबनेल बनवलेलं आहे ते सुद्धा कमी जास्त करू शकतो, ते सुद्धा ॲडजस्ट करू शकतो, असं काही प्रॉब्लेम येत नाही. किंवा डिलीटसुद्धा करू शकतो. थंबनेल बनवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की ॲट्रॅक्टिव्हच थंबनेल आपल्याला बनवायचं आहे. जेवढं लवकर क्लिक केलं पाहिजे त्यांनी. आणि खरं तर थंबनेल बनवायलाच वेळ लागतो.
बरेच लोक काय करतात, थंबनेलकडे अजिबात व्यवस्थित लक्ष देत नाहीत. त्यामुळे बऱ्याच वेळेला तुमच्या व्हिडिओंना व्ह्यूज कमी येतात. कारण मी बऱ्याच जणांचं आता व्हिडिओ चॅनल चेकिंगचं काम करते, त्यामध्ये मला असं आढळलं आहे की काही ताईंनी तर थंबनेलच दिलेलं नाही आहे. प्रत्येक व्हिडिओला थंबनेल असणं गरजेचं आहे, कारण थंबनेलवरून समजतं की तुमच्या व्हिडिओमध्ये काय आहे. त्यामुळं प्लीज ज्या ताईंनी थंबनेल दिलेलं नाही ना, त्यांनी थंबनेल द्या. कारण थोडंसं काही असे ना, थोडंफार जरी थंबनेल असलं व्हिडिओंना तरी लोकांच्या लक्षात येतात आणि नवीन नवीन सबस्क्रायबर आपल्याला नेहमी ॲड होत असतात. कारण ज्यावेळेला आपण यूट्यूब स्क्रोल करत असतो त्यावेळेला आपण एखाद्याचं थंबनेल बघूनच व्हिडिओ ओपन करत असतो. पण थंबनेल पण चांगलं पाहिजे आणि व्हिडिओसुद्धा थोडाफार चांगला पाहिजे. नाहीतर थंबनेलवर लोक क्लिक करतात, व्हिडिओ 1-2 मिनटं बघतात आणि व्हिडिओ सोडून जातात. असं करायचं नाही. त्यामुळे जेवढं होता होईल ना तेवढा व्हिडिओचा कंटेंट चांगला द्यायचा प्रयत्न करा. लोकांना म्हणजे जी माहिती खरंच गरजेची आहे ना तेवढीच द्यायचा प्रयत्न करा. नक्की तुमच्या चॅनलच्या व्ह्यूज वाढतील. आता हे दुसरं मी बनवलेलं आहे. म्हणजे असं जरा विचार करायचा की कुठलं अट्रॅक्टिव्ह दिसू शकतं किंवा काय होऊ शकतं. ज्यावेळेला तुम्ही व्हिडिओ बनवणार आहे त्यावेळेला त्याच्या संदर्भात जे थंबनेल आठवेल ना ते थोडंसं लिहून ठेवायचं. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला आयडिया येतात. किंवा आपण ज्यावेळेला यूट्यूबवर व्हिडिओ बघत असतो ना दुसऱ्या कोणाचे, तर त्यातील एखादा थंबनेल आपल्याला आवडलं ना तर ते सुद्धा लिहून ठेवायचं. कारण त्यावरून आपल्याला आपल्या व्हिडिओच्या म्हणजे त्या आयडिया आपण आपल्या व्हिडिओला वापरू शकतो. असं काही नाही आहे की दुसऱ्याचं थंबनेल आपण वापरू शकत नाही. फक्त ना आपण स्वतः तयार करायचे. दुसऱ्याचं थंबनेल तुम्ही त्यांचा जो टेक्स्ट आहे ना तो सगळा वापरू शकता. फक्त ते स्वतः आपण तयार केलेलं पाहिजे. दुसऱ्याचा थंबनेल कॉपी करायचा नाही. प्लीज तुम्ही ऐकून घ्या. कारण तुम्ही जर कोणाचा चांगला अट्रॅक्टिव्ह थंबनेल कॉपी करत असाल तर तुम्हाला कॉपीराईट स्ट्राईक येऊ शकतो. त्यामुळे कुठलीच रिस्क घ्यायची नाही. पण दुसऱ्याचे टेक्स्ट आहे तसे तुम्ही स्वतः तयार केले ना तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे थंबनेल ना सगळ्यांनी अट्रॅक्टिव्ह बनवा. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच ताईंना चेहरा न दाखवता काम करायचं होतं, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच छान ठरेल असं मला वाटतंय. आता मला कसं झालं हो, जास्तीत जास्त यूट्यूबकडनं मोटिवेशनल व्हिडिओ आणि यूट्यूबच्या संदर्भात व्हिडिओ यासाठी सगळ्यात जास्त रिस्पॉन्स आहे. पण बऱ्याच ताई स्वामी भक्त आहेत आणि त्यांना स्वामींचे व्हिडिओ बनवायचे होते, त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. आता किती चालतोय किती नाही ते मला माहिती नाही आहे, पण मी एक आयडिया माझी तुम्हाला दिलेली आहे. आणि प्रत्येक यूट्यूबराची वेगवेगळी आयडिया असते. हे बघा, हे असं मी छान म्हणजे विचार करून थोडंसं इकडं तिकडं करून असं व्यवस्थित थंबनेल बनवून घेतलेलं आहे. फक्त हे म्हणजे हा एक फोटो वापरून ना तुम्ही व्हिडिओचं थंबनेल पण देऊ शकता आणि व्हिडिओमध्ये टेक्स्टलासुद्धा देऊ शकता. आता मी हे व्यवस्थित झालेलं आहे. आता सेव्ह करायचं. सेव्ह करताना इथं एक थोडीशी छोटीशी ॲड लागते, तोपर्यंत 2 सेकंद वेट करायचं आणि थंबनेल आपलं सेव्ह करून घ्यायचं. त्यानंतर इथं ड्राफ्टमध्ये पण सेव्ह करून घ्यायचं, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. आता कॅमेरामध्ये जायचं. कॅमेरामध्ये गेलं की आपला जो बॅक कॅमेरा आहे तिथं काहीतरी असं ठेवायचं, म्हणजे अंधार झाला पाहिजे असं. आणि इथं व्हिडिओवर यायचं आणि तुम्हाला काही सांगायचं आहे, जी काही माहिती द्यायची आहे ती या व्हिडिओमध्ये तुम्ही बोलायला सुरुवात करायची आहे. थोडासा ना मोबाईल जवळ धरायचा, असा काही प्रॉब्लेम येत नाही. आता मी असंच रेकॉर्ड करते आणि या आधीचे पण मी बरेच व्हिडिओ असेच रेकॉर्ड केलेले आहेत. कॅमेरामध्ये जाऊन व्हिडिओमध्ये आले आहे आणि बॅक कॅमेरावर काहीतरी वही ठेवते आणि असं समोर मोबाईल ठेवते आणि मला जे काही बोलायचं आहे ते मी बोलत असते. वरती तर मिनिट पडत आहेत आणि तुम्ही चेक पण करू शकता की तुम्ही काही बोललाय. ते जर चुकीचं असेल तर तो व्हिडिओ डिलीट करू शकता. आता बघा, मी एवढा एक व्हिडिओ बनवला, मी तो व्यवस्थित चेक केला, बाबा व्यवस्थित आहे का, आणि लगेच मी दुसरा व्हिडिओ बनवायला घेतला. असे म्हणजे तुम्ही एक कंटिन्यू मोठा व्हिडिओ पण बनवू शकता किंवा असे छोटे छोटे पण बनवू शकता. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण बोलायला सुरुवात करतो पण आपल्याला बऱ्याच गोष्टी आठवत नाहीत. त्यामुळं मग थोडंसं आपल्याला पुश करावं लागतं. त्यावेळेला तिथं थांबायचं, परत दुसरा व्हिडिओ बनवायचा. असं इथं काही प्रॉब्लेम येत नाही, कारण हे सगळं आपल्याला परत इनशॉट ॲपमध्ये एकत्र व्हिडिओ घ्यायचे आणि परत आपल्याला एकच व्हिडिओ बनवायचा आहे.
त्यामुळं मी तर कॅमेरामध्येच बनवते. आता दुसरं कोणी कशात बनवत असेल तर तुम्ही म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. पण मी असं बनवते ना, यात बाहेरचं जास्त व्हॉइस येत नाही, त्यामुळं मी असं बनवत असते. तर आता तुम्हाला एडिटिंग दाखवते. आता परत यायचं आपल्या इनशॉट ॲपमध्ये आणि व्हिडिओवर क्लिक करायचं आणि न्यू म्हणायचं. आता हे 3-4 व्हिडिओ आहेत जे मी आत्ता म्हणजे हे केलेले होते, बोललेले होते, ते व्हिडिओ सगळे सिलेक्ट करायचे व्यवस्थित एकापाठोपाठ एक आणि नंतर इथे चालू करायचे. त्याच्या आधी तुम्हाला म्हणजे सगळे व्हिडिओ घेतले का तेही चेक करा. यानंतर हा फोटो आपण आत्ता तयार केलेला तो व्यवस्थित असा इथं या ठिकाणी घ्यायचा आहे आणि यामध्ये असा व्यवस्थित बसवायचा आहे. कमी जास्त करून कसा दिसतोय ते चेक करायचं आणि खाली जे स्क्रोलिंग आहे आपण त्या फोटोवर क्लिक केलेलं आहे आणि ते पुढं स्क्रोलिंग दिसतंय ते असं पुढे पुढे घ्यायचं. याने काय होणार आहे, तुमच्या पूर्ण व्हिडिओला हा फोटो लागणार आहे. जर तुम्ही तिथेच घेतला आणि तिथंच बंद केला तर फक्त तो तेवढ्यापुरता दिसेल. पण इथे स्क्रोलिंगवर क्लिक करून तुम्ही फोटो वाढवू शकता. असं पूर्ण व्हिडिओला हा फोटो लागलेला आहे, तुम्ही बघू शकता. मी काय करते नेहमी, मी आधी व्हॉइस माझा व्यवस्थित आहे का तो व्यवस्थित चेक करते आणि नंतर फोटो लावते. कसंही लावलं तरी चालेल. इथं ॲनिमेशनचा पण ऑप्शन आहे, वेगवेगळे तुम्ही ॲनिमेशन पण तुमच्या व्हिडिओला करू शकता. जसं म्हणजे तुम्हाला व्हिडिओचं व्यवस्थित करायचं आहे तसं तुम्ही करू शकता. यानंतर काय होतं, बोलताना बऱ्याच वेळेला ना आपण हळू बोलत असतो, म्हणजे आपल्या बोलण्याचा स्पीड नसतो. तर ना तुम्ही या ठिकाणी तुमचा स्पीडसुद्धा वाढवू शकता. मी तर बोलण्याचा माझा स्पीड 1.3 1.4वर ठेवत असते, कारण आपण खूप हळू बोलत असतो आणि बघणारे एवढे हळू ऐकायला तयार नसतात. त्यामुळे मी स्पीड वाढवत असते व्हिडिओचं आणि सगळेच वाढवतात, असं काही नाही आहे. त्यामुळं तुम्हीसुद्धा इथं स्पीड वाढवू शकता. आता इथे ना आपण जे वेगवेगळे व्हिडिओ एकत्र घेतलेले आहेत ते थोडेसं ना व्यवस्थित लावून बघायचे. कोणता पार्ट कट करावा लागतो तो सिलेक्ट करायचा आणि तेवढाच तो पार्ट कटसुद्धा करून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित व्हिडिओ आपला एकसारखा येतो. तुम्ही बरेच जण काय करतात, व्हिडिओचे छोटे छोटे पार्ट घेतात आणि व्यवस्थित एडिटिंग करत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम येतो. पण तुम्ही असं करू शकता. यानंतर आपण ना हा व्हिडिओचं इनशॉट लोगो आहे तो काढणार आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघा थोडीशी ॲड लागते, इथे सुद्धा ॲड लागते थोडीशी 1-2 सेकंदासाठी आणि मग यानंतर व्हिडिओ सेव्ह करायचा आहे. माझं काय झालं, हे एवढं व्हिडिओचं स्क्रीन रेकॉर्डिंग चालू होतं, त्यामध्ये ना काही रेकॉर्ड झालं काही रेकॉर्ड झालं नाही. आता हे बघा आपला व्हिडिओ रेकॉर्ड होतो आहे. मला खरं तर पूर्ण तुम्हाला व्हिडिओ अपलोड कसा करतात, त्यांचं म्हणजे व्हायटी स्टुडिओला सेटिंग कसं करतात ते मी सगळं पूर्ण केलेलं, पण काय माहिती नाही आहे, व्हिडिओमध्ये डाउनलोडच झालं नाही आहे. कदाचित बंद होतं का काही कळलं नाही. त्यामुळं व्हिडिओ इथपर्यंतच म्हणजे व्हिडिओ सेव्हपर्यंत झालेला आहे. या ठिकाणी आपला व्हिडिओ असा सेव्ह करून घ्यायचा. मी बघून नेक्स्ट कधीतरी तुम्हाला दाखवेन एकदा की व्हिडिओ आपण म्हणजे अपलोड कसा करायचा, थंबनेल कसं द्यायचं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणत्या तरी सांगेन, कारण या व्हिडिओमध्ये ते शूट नाही झालेलं. असा आपला व्हिडिओ आत्ता तर तयार झालेला आहे. आता हा व्हिडिओ आपण यूट्यूबवर टाकू शकतो. त्यासाठी काय करायचं, आपल्या यूट्यूबवर क्लिक करायचं, प्लसचं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि यामध्ये व्हिडिओवर क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर सिलेक्ट मोअरमध्ये जायचं आणि तुमचे जे व्हिडिओ आहेत ते सिलेक्ट करायचे. आता माझा इथं पहिला एक कमेंट टाकलेला तो होता, तो मी कॅन्सल केला आणि हा व्हिडिओ इथे मी सिलेक्ट केला आणि अपलोड केला.